नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता पहिली आणि विषय गणित, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, संकलित चाचणी क्रमांक 2 म्हणजे द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण समजून घेऊया। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बघा प्रश्न पहिला, त्यापूर्वी विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचे। 20 गुणांचा हा पेपर आहे। प्रश्न पहिला, संख्या लिहा, मधली संख्या लिहायची आहे। बघा या ठिकाणी किती आहे? 23, पुढे येणार आहे 24, या ठिकाणी येणार आहे 25। आता पुढे बघा 49 आणि 51 त्यांच्यामध्ये काय येतो तर 50, बरोबर आहे। बेरीज करा, 6 आणि 8 किती होतात? पुढे मोजून बेरीज करायची। 6च्या पुढे आपण 8 मोजायचे किंवा 8च्या पुढे 6 मोजायचे, किती येतात? 9, 10, 11, 12, 13 आणि 14, 1.4 14 असे लिहायचे। 5 अधिक 4 किती येतात? 5च्या पुढे 4 मोजायचे, 6, 7, 8, 9, बघा अशा पद्धतीने 9 याचं उत्तर लिहायचं। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बघा क्रमाने येणारी आणखी 4 चित्रे काढ। आपण याचं निरीक्षण करायचं, काय? त्रिकोण आहे, नंतर गोल आहे, त्रिकोण आहे, पुन्हा वर्तुळ आहे। मग वर्तुळानंतर काय येतं? त्रिकोण येतं, त्रिकोणाची आकृती काढायची आहे। त्रिकोणानंतर काय येतो? वर्तुळ येतो, वर्तुळानंतर पुन्हा त्रिकोण आणि त्रिकोणानंतर पुन्हा वर्तुळ, आपण त्याला गोल पण म्हणतो। अशा 4 आकृत्या आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत मित्रांनो। बघा ज्या टोपलीच्या आत फळे आहेत त्या चित्राखालील चौकट रंगवा। ही टोपली पाहिली तर याच्यामध्ये फळं नाही आहे, या टोपलीच्या आत फळं आहेत, म्हणजे ही चौकट आपल्याला रंगवायची। अशा पद्धतीने मी रंगवलेली आहे, तुम्ही पण रंगवायची आहे। बघा लांब वस्तूच्या खालील गोल रंगवा। या ठिकाणी आखूड आहे आणि ही वस्तू लांब आहे, मग याच्या खालील गोल अशा पद्धतीने रंगवायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बघा पुन्हा आपण खालील चित्र नीट बघून त्यांचे आकार मोजा व संख्या चौकटीत लिहा। आता हे चित्र कशाचं आहे तर फुग्याचं आहे। आता फुगे किती आहेत मोजायचे? 1, 2, 3, 3 फुगे आहेत, मग या ठिकाणी 3 लिहायचे अशा पद्धतीने। हे काय? पतंग, पतंग किती मोजूया? 1, 2, 3, 4 आणि 5, मग इथं 5 लिहायचे बघा असे। हे माशी, किती माशी आहेत? 1, 2, 3, 4, इथं 4 संख्या लिहायची। छत्री, किती छत्री आहे बघा? 1, 2, 3, 4, 5 आणि 6, 6 छत्र्या इथं लिहायच्या आहेत। आता आईस्क्रीम किती आहे? 1, 2, 2च आहेत, मग या ठिकाणी 2 आईस्क्रीम लिहायचे आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही स्वतः नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। रिकाम्या जागा भरा। शनिवार नंतर कोणता वार येतो? रविवार, त्यानंतर पुन्हा सोमवार। निरीक्षण करा आणि रंग भरा। बघा 1च्या समोरची चौकट रंगवलेली, म्हणजे या ठिकाणी जिथे जिथे 1 असेल ती चौकट आपण रंगवायची। मग कुठे 1 आहे? या ठिकाणी 1 आहे, याला रंग देऊया। इथं 2, 3, कुठे पुन्हा 1 आहे, 1ला रंग देऊया। 2, पुन्हा इथं 1 आहे बघा, या चौकटीला रंग द्यायचा आहे। इथं पुन्हा 1 आहे, याला रंग द्यायचा आहे। इथं पुन्हा 1 आहे, याला सुद्धा रंग द्यायचा। अशा पद्धतीने ही कृती आपण पूर्ण केली आहे। क्रमवार संख्यांचे तोरण, रिकाम्या जागी योग्य त्या संख्या लिहा। बघा या ठिकाणी आपण पाहायचं, इथं किती? 85 आहे, याचे 84, 83, 82, 81, बरोबर आहे की नाही? 81, 82, 83, 84, 85च्या पुढे 86, 87, 88, 89 आणि 90। आता इथे बघा 25 आहे, 25च्या मागची संख्या 24, 24च्या मागची संख्या किती? 23, त्यानंतर 22, 21 आणि 20, म्हणजे 20 पासून सुरुवात करायची आपल्याला। बघा 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30, शेवटी 31, बरोबर आहे मित्रांनो। मित्रांनो, थँक्यू। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल। थँक्यू, बाय।